रोल. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू झालेली आहे. 10 वाजता सगळ्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. याबाबतची कुठलीही अगोदरची माहिती बाहेर दिली जाणार नाही अशा प्रकारची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना शपथ दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अगदी 2-3 म्हणजे बाहेरच्या हद्दीमध्ये सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या निवडणुकीसंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था होऊ नये म्हणून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून DYSP धनंजय पाटील यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. एकूण उमेदवार 69 आहेत. नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवार आहेत आणि बाकीचे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत याच्यामध्ये अपक्षांचाच देखील भरणा जास्त आहे. आम्हीच सत्तेवर येऊ असा दावा शिवसेना करते, काँग्रेस करते, राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेनेने यावेळेला काँग्रेसला हाताशी धरून उमेदवार उभे केलेले आहेत. कदाचित काँग्रेससुद्धा काही करिश्मा करू शकतं. जुन्नर शहरामध्ये सत्ता कोणाची येणार, नगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये येणार याबाबतची उत्सुकता जुन्नरकरांना लागलेले. 1-2 तासामध्ये निकाल हातामध्ये येऊ शकतो. सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक उमेदवारांना हुरहुर लागलेली आहे, हृदयाच्या ठोके वाढलेले आहेत. आपणच विजय होऊ असं प्रत्येकाला वाटतंय, परंतु निकाल काय हातामध्ये येईल हे 2 तासामध्ये स्पष्ट होणार आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. जमीर भाई, सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आपण मात्र 10:20ला इथे आलात गेटवर. काय विजयाची खात्री, कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स? 100% कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स काहीच नाही. केलेल्या कामाची पावती इंशाल्लाह तबारक तआला इंशाल्लाह जरूर. चर्चा अशी होते का इथे शिवसेना आणि काँग्रेसची आतून छुपी युती झाली, काय सांगाल तुम्ही? हे खोट्या बातम्या सगळ्या. ह्या पहिल्यापासूनच एक इम्प्लांट पद्धतीनं मला बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. MI मानलं तर म्हटले का 30 लाख इकडून घेतले, तिकडून घेतले, नंतर हे आणलं ते आणलं, याच्याकडून 10 घेतले, याच्याकडून 20 घेतले, शेवाळ्यांकडून 50 लाख घेतले. ह्या सगळ्या खोट्याने भंपक बातम्या होत्या. फक्त एक सिस्टमॅटिक पद्धतीनं, कारण ही निवडणूक माझ्या चेहऱ्यावर लढणार होतो आणि आमच्यावर कोणता डाग नाही, काय नाही. आम्ही केलेल्या कामाची पावती मागितली. इनडोअर मीटिंगमध्ये सुद्धा आमच्या मशिदी किंवा मदरस्यामध्ये ज्या मीटिंग झाल्या त्याच्यात आम्ही कुणावर टीका टिप्पणी केली नाही, कोणत्या जाती धर्मावर द्वेष केला नाही. फक्त आम्ही आमच्या मेहनतीची कामाची केलेली पावती मागितली. त्याच्याशिवाय आम्ही कोणावर व्यक्तिगतसुद्धा कोणत्या कॅन्डिडेटवर टीका केली नाही. लोकांनी आमच्यावर टीका केली पण आम्ही कोणावर केली नाही टीका. आणि ह्याच्यामुळंच मला 100% खात्री आहे का मुस्लिम समाज हा झाडून पुसून आमच्या मागं उभा राहील. त्याचसोबत इतर जे समाज आहे, दलित, आदिवासी, आलुते, बलुते, वंचित, पीडित जो समाज आहे हा 100% ज्याला मी मदतही करतो, ज्यांच्यासाठी मी अर्धरात्री आखेला उभा राहतो, ज्यांच्यासाठी मी रखड करतो, मेहनत करतो, पोलीस स्टेशनपासून कोर्टापासून तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या लोकांनी मला भरभरून, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे. त्यामुळे 100% वरचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आम्ही काढणार आहे, जिंकणार आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार काय? आम्ही जिंकणार आहे.